ठीक आहे. लास्ट टाइम आपण जे बघितलं होतं Wheatstone ब्रिटिश एक्सपेरिमेंट, सो इट इज रिलेटेड विथ युअर qualitative aspect, but now this is the concept of quantitative aspect of electrolysis. So how will you determine or amount of a substance or molar ratio or molar mass of a substance by using particular formulas? Okay. आता ते फॉर्म्युलाज कसे कॅल्क्युलेट करायचे याच्यासाठी एक थिअरी दिलेली आहे. आता जर पेपर तुम्ही असं म्हणाल की हे एवढी जर कॅल्क्युलेशन जर करायचंय तर मी याच्यावरती क्वेश्चन काय येणार? सो क्वेश्चन असाच येणार, write down the quantitative aspect of electrolysis, that is the calculate procedure of a calculation which shows the current, time and molar mass of a substance ratio. ओके, हा क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन प्रीवियस पेपर मध्ये येऊन गेलाय. जेव्हा मी तुम्हाला क्वेश्चन बँक याची सेंड करेन तेव्हा जास्त ते क्लिअर होईल. आता वन बाय वन स्टार्ट करूया. आता जो पार्ट तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये पण डायरेक्ट कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे, तो म्हणजे काय दिलं त्यांनी, प्रोसिजर ऑफ कॅल्क्युलेशन पासून तुमच्या सिलेबसचा पार्ट आहे. बट फॅरेडेज फर्स्ट लॉ तोपर्यंत समजत नाही तोपर्यंत पुढचं काही समजणार नाही, ही माझी टेंडन्सी आहे. सो फॅरेडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस बघा, कारण हा जेई साठी सुद्धा आहे, नीट साठी सुद्धा आहे. नीटला याच्यावरती मी सांगतो तो क्वेश्चन पेपर मध्ये कन्फर्म असतो, दॅट इज नर्स्ट इक्वेशन. ओके, इन नीट साठी इम्पॉर्टंट आहे. आणि जेई साठी काय, नर्स्ट इक्वेशन मध्ये जो पार्ट येतो त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी कोएफिशिएंट नावाचा एक पार्ट येतो. ओके, ऍक्टिव्हिटी कोएफिशिएंट. सो तो ऍक्टिव्हिटी कोएफिशिएंट म्हणजे काय किंवा रिएक्शन कोएफिशिएंट म्हणजे काय याच्यावरती क्वेश्चन येणार जेई साठी. आपल्याला थोडक्यात काय करायचं, नर्स्ट इक्वेशन आपलं चांगलं प्रिपेअर करायचं, पण त्याच्यासाठी बेसिक पार्ट आहे फॅरेडेज लॉ. So Faraday is the name of the scientist. Faraday's first law of electrolysis is nothing but it states that the amount of a substance that undergoes oxidation or reduction at each electrode during electrolysis, particular electrolytic process मध्ये किंवा electrolysis या reaction मध्ये electrolytic cell मध्ये किंवा particular cell वर means cell consider कसं करायचं बघा. मी आता तुम्हाला दोन कंडिशन सांगतो. एक असेल माझ्याकडे एकदा असेल टू बीकर्स आहेत, त्याच्यामध्ये डिफरंट सोल्युशन्स आहेत. ओके, त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड डीप केलेलं आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रोड डीप केलेलं आहे. दोन्ही इलेक्ट्रोडचं किंवा सोल्युशन्सचं कॉन्टॅक्ट होण्यासाठी याच्यामध्ये सॉल्ट ब्रिज इन्सर्ट केलेला आहे. ही तुमची एक कंडिशन आहे, फर्स्ट कंडिशन. आणि सेकंड कंडिशन अशी असते, माझ्याकडे 250 ml चा एक बीकर आहे की ज्याच्यामध्ये एक सोल्युशन मी डीप करून ठेवले आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रोड एकच आहे. ओके, बट जो अनादर इलेक्ट्रोड आहे तो इन्स्ट्रुमेंटला अटॅच झाला, म्हणजे त्याला कन्सिडर केलं तर स्टँडर्ड इलेक्ट्रोड. तो जे आतापर्यंत आपण थर्मोडायनामिक्स मध्ये बघत आलो, स्टँडर्ड एंट्रोपी म्हणजे डेल्टा H0 एंट्रोपी चेंज, स्टँडर्ड एंथॅल्पी चेंज म्हणजे डेल्टा H0, स्टँडर्ड पीस फ्री एनर्जी चेंज म्हणजे डेल्टा G0. हा झिरो सिम्बॉल आहे ना, तो या टॉपिक मध्ये पण आपल्याला यूज करायचा आहे स्टँडर्ड साठी. फक्त एक लक्षात ठेवा, काही इलेक्ट्रोड्स असतात की जे एअर मध्ये सुद्धा तुम्हाला काही ना काहीतरी व्हेरिएशन दाखवतात, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स किंवा कंडक्टन्सच्या व्हॅल्यूज दाखवतात. त्याला डायल्यूट सोल्युशन असायला पाहिजे असं काही नाहीये, त्या केसेसना आपण कन्सिडर करतो स्टँडर्ड. याचा रिझन काय, तुमचं जे इन्स्ट्रुमेंट असतं त्याच्यामध्ये क्युवेट असते छोटीशी, ते म्हणजे छोटी टेस्ट ट्यूब असं आपण म्हणू शकतो. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट एक सोल्युशन ठेवलेलं असतं ऑलरेडी आणि ते अल्ट्रा प्युअर असं कन्सिडर केलं जातं. जेव्हा त्याची प्युरिटी लेस होत जाते तेव्हा तुमच्या इन्स्ट्रुमेंटचा जो लिस्ट काउंट आहे तो कमी होत जातो. ओके, म्हणजे तुमचं थोडक्यात आपण म्हणतो की ते आउटडेटेड झालं किंवा आता त्याची व्हॅलिडिटी संपली असं आपण कन्सिडर करू शकतो. तर लक्षात ठेवायचं, या टोटल पार्टला आपण सेल म्हणणार आहोत. हा पहिला आहे तो इलेक्ट्रोड, अनादर इलेक्ट्रोड, आणि ह्या दोन्ही इलेक्ट्रोडला कंबाईन हे जे काही चित्र तुमच्या समोर आहे ते म्हणजे इलेक्ट्रोलायटिक सेल्स. म्हणजेच इलेक्ट्रोलायटिक सेल कन्सिस्ट ऑफ टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रोड. फर्स्ट वन इज दॅट इज कॅथोड, अनदर वन इज एनोड. लास्ट टाइम आपण बघितलेलं इलेक्ट्रॉन पंप, बॅटरी हा सोर्स असतो, मग त्याच्यापासून इलेक्ट्रॉन्स येतात, मग इलेक्ट्रोड वरती हाफ सेल रिएक्शन होते. ती जी काही असेल समजा ऑक्सिडेशन असेल तर ते एनोड वरती होत असते, रिडक्शन असेल तर ते कॅथोड वरती होत असते. म्हणजे कॅथोड आणि एनोड हे कोण आहेत, इलेक्ट्रोड्स आहेत किंवा मेटल प्लेट्स आहेत किंवा हाफ सेल्स आहेत. ओके, हे लक्षात ठेवायचे वर्ड्स. नाउ during electrolysis, each and every electrode during electrolysis undergoes oxidation and reduction, which is directly proportional to the amount of electricity that passes through the cell. Cell म्हणजे काय सांगितलं मी, या दोन्ही बीकर्स मध्ये जे काही ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रिसिटी होईल किंवा ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन्स होतील त्याला आपण कलेक्टिव्हली कन्सिडर करणार आहोत सेल. म्हणजे जेवढी आपण अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास आउट करणार तेवढ्या प्रपोर्शन मध्ये ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन होणार. मी सगळं सेटअप लावून ठेवलं आणि इलेक्ट्रिसिटी पासच नाही केली, ओके, तर नाही त्याचे ऑक्सिडेशन होणार नाही त्याचे रिडक्शन होणार. मीन्स या सगळ्या गोष्टी आहेत त्या करंटवर डिपेंड आहेत आणि करंट याची काहीतरी पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, कॉन्स्टंट असते, म्हणजे ऑलवेज इट नेव्हर बी झिरो. ओके, ती कधीही झिरो असत नाही. आणि जी व्हॅल्यू युनिटलेस क्वांटिटी मध्ये असते त्याला आपण कन्सिडर करतो झिरो व्हॅल्यू वगैरे. ओके, म्हणजे नल व्हॅल्यू असं कन्सिडर करतो. आणि जी व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे पण ती पॉझिटिव्ह इंटिजरच्या व्हॅल्यूज दाखवते त्याला आपण कन्सिडर करतो क्वांटिटेटिव्ह असते. ओके, क्वालिटेटिव्ह म्हणजे काय, क्वालिटी डिटरमाइन करतो, म्हणजे काय, त्यातले दोन इलेक्ट्रॉन्स आले आणि तिकडनं दोन इलेक्ट्रॉन्स गेले, ही क्वालिटीज आहे. ओके, देयर इज नो एनी लॉस ऑफ इलेक्ट्रॉन और नो गेन ऑफ इलेक्ट्रॉन.
जे दोन आले तेच दोन गेलेले, त्यामुळे आता तो जो इलेक्ट्रोड असेल ते न्यूट्रल कंडिशनला असेल. बट क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट मध्ये आपल्याला काहीतरी एक्सपेक्टेड असतं, मला इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स 10 पाहिजे. सो इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्सची व्हॅल्यू जोपर्यंत मी करेन एखाद्या एक्सपेरिमेंट मला ते मिळाली, म्हणजे मला त्याची क्वांटिटी इन्क्रीज केली पाहिजे, म्हणजे तिचं क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट मी, आणि ते कसं इन्क्रीज करू शकेन की त्याच्यामधून जास्त अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास आउट करेन. सो ज्या ज्या इलेक्ट्रोड वरती ऑक्सिडेशन आणि रिडक्शन प्रोसेस होत असतील त्या सेम इलेक्ट्रोड्स वरती तुमची करंट इलेक्ट्रिसिटी ही मॅटर करते, ही क्वांटिटी जी आहे ही मॅटर करते. अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू rate of adsorption, rate of your reduction as well as the rate of oxidation process. Okay. Similarly, आता quantitative aspect मध्ये आपण कॅल्क्युलेशन कसं करणार आहोत ते बघूया. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास, किती अमाउंट ऑफ क्वांटिटी पास आउट केली याचं कॅल्क्युलेशन कसं करायचं, त्याची आस्पेक्ट दिलेले आहे. पेपरमध्ये जर क्वेश्चन आला तर ऍज इट इज येणार, त्यामुळे याच्यातल्या व्हॅल्यू येतील किंवा हा फॉर्म्युला कुठेतरी यूज करायला येईल असं काहीही नाही. जे काही क्वेश्चन तुमच्या समोर आता आहेत ते सगळे ऍज इट इज तुम्हाला पेपरमध्ये लिहायचे. Q is nothing but your charge, which is expressed in terms of a coulomb. I is nothing but your current, which is expressed in terms of ampere, and T is nothing but your time period. म्हणजे बघा, मी 0.18 एम्पियर एवढा करंट हा 20 मिनिट साठी किंवा 20 सेकंड साठी मी पास आउट, मी कन्सिडर करतो 20 मिनिट साठी पास आउट केला. याचाच अर्थ काय, हे मिनिट घेऊन चालणार नाही, मला याचं युनिट क्वांटिटी चेंज करावी लागेल, अदरवाइज याचं तरी कन्वर्जन करावं लागेल. सो मी काय करेन 0.18 एम्पियर इनटू 20 मिनिटचं कन्वर्जन सेकंड मध्ये करेन. ते कसं करेन, 3600, एका मिनिटामध्ये 60 सेकंड्स असतात. सो अशी 20 मिनिट्स आहेत, त्याला 60 ने मल्टिप्लाय करायचं. ओके, म्हणजे सेकंड मध्ये कन्वर्जन येईल. जे काही कन्वर्जन येईल याचं कॅल्क्युलेशन केलं तर जी व्हॅल्यू येईल कॉन्स्टंट असेल, जी तुम्ही कन्सिडर करणार आहात तेवढा अमाउंट ऑफ चार्ज, त्या एवढ्या कुलोम्बचा चार्ज त्याच्यामध्ये प्रेझेंट आला. म्हणजे कुलोम्बचा युनिट तुम्हाला काय समजलं, एम्पियर सेकंड. हे अनदर युनिट तुम्हाला मिळालं कुलोम्बचं. ओके, म्हणजे सिमिलर आहे त्या पार्ट, सिमिलर टू पार्ट आहे. मीन्स amount of charge produced through any electrolytic cell is equal to, it is the product of current flowing through it with respect to its time period. Okay, it is the multi product म्हटलं किंवा मल्टिप्लिकेशन म्हटलं, ते लक्षात ठेवायचं. ऑलवेज ती टर्म पॉझिटिव्ह मध्येच येणार, कधीही निगेटिव्ह मध्ये येणार नाही. सेकंडली, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचे असतील सबस्टन्सची, आपल्याला माहिती आहे W/M व्हॅल्यू, व्हॅल्यू वेट डिवाइडेड बाय मोलार मास. पण याच्यामध्ये आपल्याला मोलार मास माहिती नाही, मग आपण काय करणार, जो चार्ज आपल्याला कॅल्क्युलेट केलेला आहे ऍज इट इज याच्या चार्ज, दॅट इज चार्ज Q इन विथ रिस्पेक्ट टू कुलोम्ब, म्हणजे ते एक्सप्रेस केलेलं असेल कुलोम्ब मध्ये, डिवाइड बाय 96500 कुलोम्ब पर मोल ऑफ एन इलेक्ट्रॉन. जसं आपण ॲव्होगाड्रो नंबरची व्हॅल्यू कॉन्स्टंट घेतो, तसं आपण हा फॅरेडे मध्ये जो व्हॅल्यू आहे 96500 कुलोम्ब पर मोल इलेक्ट्रॉन, ही व्हॅल्यू कॉन्स्टंट घेतो. ही एक लक्षात ठेवायची, 96500 कुलोम्ब. ओके, एवढा चार्ज आपण त्याच्यामधून पास आउट झाल्याचं कन्सिडर करतो 1 मोल मध्ये. असे 5 मोल असतील तर 5 ने मल्टिप्लाय करायचं, 5 into that charge divided by 96500. ओके, सो ही एक टर्म लक्षात ठेवायची. नेक्स्ट सेकंड टर्म, नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. आता हे एवढी अमाउंट ऑफ चार्ज पास आउट केला, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑफ मोल्स एवढे रिएक्ट झाले, मग प्रोडक्ट किती जनरेट झाले, सो नंबर ऑफ मोल्स ऑफ इच इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली पास मल्टिप्लाइड बाय इट्स मोल रेशो. आता परत डाऊट येणार, मोल रेशो म्हणजे काय, त्याची डेफिनेशन लगेच खाली दिली आहे. म्हणून मोल रेशो इज नथिंग बट इट इज द रेशो ऑफ number of moles of product form divided by number of moles of electron required. समजा एखाद्या रिएक्शन मध्ये माझे प्रोडक्ट जनरेट झाले 3, नंबर ऑफ मोल्स म्हणतोय आम्ही, म्हणजे 3C2H5 होईल असं कन्सिडर करूया. हा माझा प्रोडक्ट आहे, म्हणजे ते क्वांटिटी तुम्ही कन्सिडर करणार 3 डिवाइडेड बाय नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स रिक्वायर्ड. ह्याचं कन्वर्जन झालं असेल, समजा प्लस ऑफ 2 इलेक्ट्रॉन एवढं ऍड केल्यानंतर एवढा मोल आपल्याला प्रोडक्ट मिळत असेल, तर 3 डिवाइडेड बाय 2 याची क्वांटिटी येणार तुमची 1.5. 1.5 हा तुमचा मोल रेशो असणार, आणि जो रेशो असेल तो कधीही लेस दॅन 0 नसणार, हे लक्षात ठेवायचं. ओके, लेस दॅन 0 नसणार. अगदी 0.5 सुद्धा आन्सर असं येऊ शकतो, पण लेस दॅन 0 नसणार. जेव्हा तुम्ही क्वांटिटेटिव्ह ऍस्पेक्ट मध्ये बघता तेव्हा लक्षात ठेवायचं, ऑलवेज अँड ऑलवेज सगळ्याच्या सगळ्या क्वांटिटी ह्या रूम टेम्परेचरला आधी केल्या जातात, आणि रूम टेम्परेचरची व्हॅल्यू नेव्हर बी 0. कधी 0 डिग्री सेल्सिअसला आपण टेम्परेचरला एक्सपेरिमेंट करत नाही, आणि इलेक्ट्रिसिटी पास आउट करतो म्हणजे थर्मल कंडक्शन, या सगळ्या गोष्टी येतात. त्यामुळे लक्षात ठेवायचं 0 कधी नेव्हर बी 0. सो ऑप्शन्स मध्ये या टाइपचे क्वेश्चन्स असतात. मोल रेशो ऑलवेज निगेटिव्ह, ऑलवेज पॉझिटिव्ह, इक्वल टू 0, इक्वल टू इन्फिनिटी. सो लक्षात ठेवायचं ऑलवेज पॉझिटिव्ह हे आन्सर करेक्ट आहे. इन्फिनिटी पण असू शकेल, पण इन्फिनिटी ही टर्म 0 पासून, जसं राईट साइडला असून 0 पासून लेफ्ट साइडला पण जाऊ शकतो ना, इन्फायनाइट नंबर ऑफ निगेटिव्ह डायरेक्शन्स केली तर असं पण असू शकतं. ते लक्षात ठेवायचं, मोल रेशोची व्हॅल्यू ऑलवेज पॉझिटिव्ह असणार आहे. आणि नेक्स्ट सांगितलंय मोल्स ऑफ द सबस्टन्स प्रोड्यूस. हा आपण मोल्स ऑफ प्रोडक्ट म्हटलंय,
आता समजा तो प्रोडक्ट असेल C2H5OH आणि मला आता एक्सपेक्टेड सबस्टन्स आहे इथाइल इथॅनोएट असं मला पाहिजे, तर मी काय करणार, अल्कोहोलमध्ये ऍसिड ऍड करणार, तर मला इस्टर मिळेल, बरोबर आहे ना. म्हणजे तो झाला सबस्टन्स, इस्टर हा सबस्टन्स झाला, हा तुमचा एक पर्टिक्युलर प्रोडक्ट झाला. सो IA मीन्स करंट इन एम्पियर multiplied by the time in second divided by 96500 multiplied by mole ratio याची जी व्हॅल्यू असेल डिवाइड इनटू मोलार मास ऑफ अ सबस्टन्स, त्या सबस्टन्सचं मोलार मास कॅल्क्युलेट करायचं. आता पेपर मध्ये मोलार मास ऑफ अ सबस्टन्सची व्हॅल्यू डायरेक्ट देत नाही, कारण तुम्ही सोल्युशन मध्ये ते शिकलेले आहे, असं कन्सिडर करून ते तुम्हाला ॲटॉमिक मासेसची मात्र व्हॅल्यूज येतात. आतापर्यंत आपल्या सगळ्या क्वेश्चन्स मध्ये ॲटॉमिक मासेसची व्हॅल्यू दिलेली आहे. फॉर एक्झाम्पल समजा एखादी ॲटॉमिक मास असेल, तुम्हाला दिलेलं हायड्रोजनचं दिलंय, सल्फरचं दिलं, ऑक्सिजनचं दिलं आणि H2SO4 कॅल्क्युलेट करायचं आहे. तुम्हाला माहिती असायला पाहिजे H2SO4 म्हणजे 2 into H plus 1 into S plus 4 into O which is equal to जे आन्सर 98 येईल ते तुमचं मोलार मास ऑफ सबस्टन्स तुम्ही H2SO4 म्हणून कन्सिडर करणार आहात. ओके, सो इन दिस वे यू हॅव टू कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स ऑफ अ सबस्टन्स ऑन द बेसिस ऑफ क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. म्हणजे कुठल्या सबस्टन्स मधून ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेसेस होत आहेत, अनदर वे कुठल्या सबस्टन्स मध्ये किंवा नंबर ऑफ मोल्स ऑफ सबस्टन्स किती प्रोड्यूस होत आहेत याच्यावर आपण कन्सिडर करू शकतो क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस. ओके, क्वांटिटेटिव्ह एस्पेक्ट ऑफ इलेक्ट्रोलायसिस. सो व्हॉट इज द फॅराडेज फर्स्ट लॉ सांगितलं, काय सांगितलं, the amount of a substance in electrolytic process that undergo oxidation or reduction process at each and every electrode which is directly proportional to the amount of electricity passed through the conductivity or electrolytic cell. सेल मध्ये म्हटलं इलेक्ट्रोड असा वर्ड वापरायचा नाही. बरेच स्टुडंट काय लिहितात, it states that amount of substance that undergo oxidation reduction of each electrode directly proportional to electricity produced by that electrode. इलेक्ट्रोड कधीही इलेक्ट्रिसिटी तुम्हाला प्रोड्यूस नाही करत. जर तुम्ही असं समजा इलेक्ट्रोड मी डीप करून ठेवलेले सगळं बटन मध्ये इलेक्ट्रिसिटी पासच नाही केली मी, तर त्याच्यात काही ऑक्सिडेशन रिडक्शन होणार आहे का? नाही. सो जो अस्पेक्ट आहे डोळ्यासमोर आणा, आम्ही तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करतो, ऑक्सिडेशन एकावरती होतंय, म्हणजे गेन ऑफ इलेक्ट्रॉन, लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, हा प्रोसेस सायमल्टेनियसली होत आहे. हे कम्प्लीट होत असताना काय त्याच्यामधून करंट पास आउट होतोय, म्हणून तुम्हाला नेहमी एक्सपेरिमेंट करत असताना, परफॉर्म करताना तुमच्याकडे स्लीपर असला पाहिजे, रबर असला पाहिजे पायामध्ये, असं सांगितलं जातं. सेकंड थिंग, असाच टाइप ऑफ एक्सपेरिमेंट ज्याच्यामध्ये कलर्ड सोल्युशनचे आपण कंडक्टर्स डिटरमाइन करतो, त्या कलर्ड सोल्युशनसाठी तुमच्याकडे ऍप्रन असला पाहिजे. लॅब मध्ये सुद्धा एक्सपेरिमेंट करताना ऍप्रन असणे एक्सपेक्टेड आहे. रिझन काय, नीन हायड्रिन नावाचं एक सोल्युशन आहे. तुम्हाला मला वाटतं एका कुठल्या स्टुडंटने मला क्वेश्चन पण विचारला होता, बायोरेट टेस्ट म्हणजे काय आणि नीन हायड्रिन म्हणजे काय. ओके, आणि मी तो टॉपिक मध्ये घेतलं नव्हतं, पण मला माहिती आहे 25% रिडक्शन तो जाणार, तो पार्ट परत गेलाय. नीन हायड्रिन कशासाठी युजफुल आहे, प्रोटीन सिंथेसिसची प्युरिटी चेक करण्यासाठी नीन हायड्रिन हे सोल्युशन यूज केलं जातं, आणि ज्या टेस्ट मध्ये हे सोल्युशन यूज केलं जातं त्याला बायोरेट टेस्ट असं म्हणतात. ओके, रिपीट करतो मी काय सांगितलं ते, जेई नीट वाल्यांसाठी इम्पॉर्टंट आहे. अमिनो ऍसिड्सचा आपण बायोमॉलिक्यूल मध्ये पॉइंट बघितलेला, आपण आतापर्यंत असं बघितलं की द सबस्टन्स विच शोन बाय द रिएक्शन्स विच आर शोन बाय ओनली अल्डिहाइड्स. अल्डिहाइड फंक्शनल ग्रुप हे जे कंपोनेंट्स आहेत ते एकच रिएक्शन दाखवतो, टॉलरन्स रिएजंट, शिप्स बेस, फेलिंग सोल्युशन, या टाइप्स ऑफ रिएक्शन्स फक्त अल्डिहाइड दाखवतात. याचाच अर्थ काय, दोज रिएक्शन्स आर सिलेक्टिव्ह फॉर अल्डिहाइड फंक्शन. Similarly, amino acids or protein molecules can be distinguished or can be characterized by using नीन-हायड्रिन solution. नीन-हायड्रिन हे सायंटिस्टचं नेम होतं, त्याने जे सोल्युशन तयार केलं त्याला नीन-हायड्रिन असं म्हटलं जातं. त्याचा कलर ब्ल्यू असतो. ओके, नीन-हायड्रिन सोल्युशनचा कलर ब्ल्यू असतो. आणि बायोरेट टेस्ट म्हणजे जर समजा तुम्ही मिल्क मध्ये इंक टाकल्यानंतर जो स्काय ब्ल्यू कलर तुम्हाला ऑब्झर्व करता येईल, तो कलर तुम्हाला दिसतो जर त्याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट असेल तर. जर ज्यांना कोणाला याच्यानंतर 12th नंतर जे कोण रेग्युलर स्टडी या म्हणजे बायोकेमिस्ट्री किंवा बायोटेक्नॉलॉजी मध्ये स्टडी करणार आहे त्याच्यासाठी त्यांना तर हे एक्सपेरिमेंट्स आहेत, आणि मेडिकल वाल्यांसाठी आहेत. जेई वाल्यांसाठी किंवा इंजिनिअरिंगला जे जाणारे मेंबर्स आहेत त्याच्यानंतर त्यांना ते एक्सपेरिमेंट्स नाहीये. होल सॅम्पलचा फक्त एकच एक्सपेरिमेंट आहे केमिस्ट्री. आपल्या केमिस्ट्रीमध्ये सुद्धा मुंबई युनिव्हर्सिटीला ऍडमिशन घेतला तर फर्स्ट आणि सेकंड दोन सेमिस्टर होती आहे, थर्ड सेमिस्टर पासून नाहीये. ओके, सो लक्षात एवढंच ठेवायचं, ईच अँड एव्हरी इलेक्ट्रोड स्वतःवरती काहीतरी ऑक्सिडेशन किंवा रिडक्शन प्रोसेस काहीतरी करत असतो, तरच कॅथोड किंवा एनोड कन्सिडर केला जाईल. आणि तो कशावरती डिपेंड करतो, अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याच्यामधून किती पास आउट झालेली त्याच्यावरती डिपेंड असते ती व्हॅल्यू. ओके, हा फर्स्ट फॅरेडेज लॉ आहे. पेपर मध्ये हे काहीही लिहायचं नाही, ऍडिशनल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिले, पेपर मधला पॉइंट इथपासून स्टार्ट होतोय. पण हेच जर माहिती नसेल, मग इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय हेच माहिती नसेल तर काही समजलं नाही. आणि फॅरेडेज जसा फर्स्ट लॉ आहे तसाच फॅरेडेज सेकंड लॉ सुद्धा आहे. त्याने काय सांगितलं होतं, amount of product A formed divided by amount of product B formed which is equal to
मोलार रेशो ऑफ ए सबस्टन्स डिवाइडेड बाय मोलार रेशो ऑफ बी सबस्टन्स. मी रिपीट करतोय काय सांगितलं ते. फॅरेडे सेकंड लॉ ने काय सांगितलेलं, अमाउंट ऑफ सबस्टन्स ए फॉर्म या रिएक्शन मध्ये ए सबस्टन्स फॉर्म झाला डिवाइडेड बाय अमाउंट ऑफ सबस्टन्स बी फॉर्म. अमाउंट म्हणते म्हणजे ते वेट असणार आहे, म्हणजे ते एक्सप्रेस केलं आहे ग्रॅम मध्ये किंवा किलोग्रॅम मध्ये, which is equal to that molar ratio of A divided by molar ratio of B means mole ratio of A divided by mole ratio of B. हा फॅरेडे सेकंड लॉ आहे जो तुमच्या ओल्ड सिलेबसला होता. न्यू सिलेबस मध्ये याच्यात काही नाहीये. ह्या दोन्हीही लॉसच्या इन बिटवीन जो पार्ट होता तो तुमच्या सिलेबस मध्ये आहे. ओके, तो तेवढंच आपल्याला प्रिपेअर करूया आता तरी. क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ट पहिल्यांदा द्यायचं I इंटू टी. आता हा वर्ड हे फॉर्म्युले पाठ झाले पाहिजे ना. आय रिप्रेझेंट केलेलं आहे एम्पियर मध्ये, याचाच अर्थ प्रॉब्लेम मध्ये ते मिली एम्पियर दिलेलं असेल तर 10⁻³ तुम्हाला मल्टिप्लाय केलं पाहिजे. मिनिट मध्ये दिलेलं असेल, आवर मध्ये दिलेलं असेल, सेकंड मध्ये कन्वर्ट केलं पाहिजे. डायरेक्ट व्हॅल्यू घ्या 36 आवर घ्या 36, असं नाही करायचं. एक एम्पियर मध्ये दिलेलं असतं, एक सेकंड मध्ये दिलेलं नसतं, ते करावं लागतं कन्वर्ट. हे जर असेल तरच तुमचा चार्ज कुलॉम मध्ये येईल. सेकंड थिंग, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन मोल. एका मोल मध्ये किती नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, जसं आपण म्हणतो नंबर ऑफ एक ड्रॉप ऑफ वॉटर मध्ये, वन ड्रॉप ऑफ वॉटर मध्ये किती नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहेत असं मी तुम्हाला सांगितलं. तर काही अति शहाणे असतात की सांगते एकच ड्रॉप आहे त्याच्यात किती मोल असते ते काय इनफायनाइट असते, आम्हाला माहिती. तसं नाही सांगायचं. ॲव्होगाड्रोस नंबर एवढे सांगायचं. कुठल्याही सबस्टन्स मध्ये मी सांगितलं या मार्कर मध्ये किती मॉलिक्युल्स आहेत, जिथे आपल्याला इनफायनाइट असं वर्ड पटकन सुचतो ते लक्षात ठेवायचं ॲव्होगाड्रोस नंबर. ॲव्होगाड्रो नंबर एवढे त्याच्यामध्ये नंबर ऑफ मोल्स आहेत, मॉलिक्युल्स आहेत, हे कन्सिडर करायचं. सो जसं आपण इलेक्ट्रिसिटी आपण याच्यामध्ये स्टडी करतो तेव्हा इलेक्ट्रिसिटी काय क्वांटिटी लक्षात ठेवणार आहात, 96500. ओके, 96500 कुलॉम पर मोल इलेक्ट्रॉन एवढी अमाउंट त्याच्यामध्ये प्रेझेंट असेल इलेक्ट्रॉन्सची. ओके, नेक्स्ट नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म. एक पर्टिक्युलर रिएक्शन काहीतरी आपल्याला डिझायर्ड प्रोडक्ट हवा म्हणून आपण रिएक्शन करतो केमिकल रिएक्शन, टाइमपास म्हणून करतो. गेल्यानंतर आपल्याला काहीतरी एक्सपेक्टेड प्रोडक्ट असतो. फॉर एक्झाम्पल मला एक लिक्विड सबस्टन्स दिलेला आहे, समजा ते असेल HCl दिलेलं आहे आणि त्याच्यापासून मला NaCl करायचं आहे. मला ऑब्व्हियसली त्याच्यामध्ये NaOH ऍड करावं लागेल. NaOH प्लस HCl कंबाईन टुगेदर वॉटर मॉलिक्यूल इव्हॅपोरेट करून टाकेल मी आणि NaCl. ऑब्व्हियसली त्याची प्युरिटी चेक करण्यासाठी फर्दर टेक्निक यूज करेल, क्रिस्टलायझेशन, रिक्रिस्टलायझेशन एटसेट्रा एटसेट्रा. किंवा डायल्युशन चेक करायचे असतील तर सिंपल डिस्टिलेशन टेक्निक किंवा व्हॅक्यूम डिस्टिलेशन, जे तुम्ही 11th स्टँडर्डला शिकलेला चॅप्टर नंबर 3 मध्ये सम एनालिटिकल टेक्निक्स मध्ये. सो ती टेक्निक्स मी यूज करेन. बट काय होईल मला काहीतरी डिझायर्ड प्रोडक्ट तर मिळाला पाहिजे. सो नंबर ऑफ मोल्स ऑफ प्रोडक्ट फॉर्म हे कसं कॅल्क्युलेट करणार, नंबर ऑफ मोल्स ऑफ ईच इलेक्ट्रॉन ऍक्च्युअली पास्ड मल्टिप्लाइड बाय मोल रेशो. आता नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन, मोल्स कसे काढायचे माहिती आहे तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करतो, W डिवाइड बाय M वेट डिवाइड बाय मोलार मास. मी तुम्हाला सांगितलं याचं वेट होतं 18 ग्रॅम आणि त्याचे नंबर ऑफ मोलार, समजा 18 ग्रॅम ऑफ इलेक्ट्रॉन्स मला पास आउट करायचं. इलेक्ट्रॉनचं मास काय असतं 1.6 into 10⁻⁻19 कुलॉम. सो ती व्हॅल्यू तुम्ही कन्सिडर करणार आहात आणि जी काही व्हॅल्यू असेल ती नंबर ऑफ मोल्स म्हणजे पर्टिक्युलर फ्रॅक्शन किंवा डिजिट मध्ये सांगणार, इंटिजरच्या फॉर्मॅट मध्ये सांगणार. देयर आर 20 नंबर ऑफ मोल्स. ओके, सो या फॉर्मॅट मध्ये. नेक्स्ट, हाऊ विल यू कॅल्क्युलेट मोल रेशो. मोल रेशो इज नथिंग बट moles of a product form divided by moles of electron required to form that product. ओके, म्हणजे जो प्रोडक्ट फॉर्म करण्यासाठी जेवढे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इसेन्शियल आहेत, मग अशी म्हटलं मला 3 मोल्स ऑफ इथेनॉल प्रिपेअर करायचे. या काहीतरी फर्दर XYZ रिएक्टंट असेल त्याच्यापासून मला हे प्रिपेअर करायचे, पण त्याच्यासाठी लागणारे इलेक्ट्रॉन आयदर लॉस किंवा गेनची व्हॅल्यू ही 2 येते. तर 3/2 हा तुमचा मोल रेशो असेल, दॅट इज 1.5. ओके, सो फ्रॅक्शन मध्ये आता इंटिजर आहे आणि पॉझिटिव्ह आहे, मग काय प्रॉब्लेम नाही. जे आन्सर असेल ते मोल रेशोने तुम्ही मल्टिप्लाय करणार. ओके, मोल रेशोची व्हॅल्यू ऑलवेज अँड ऑलवेज पॉझिटिव्ह असते. MCQ चा क्वेश्चन सांगितला. मोल्स ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस. आता हे पर्यंत आपण बघितलं प्रोडक्ट फॉर्म एकच, पण असे लार्ज नंबर ऑफ क्वांटिटी ऑफ अ सबस्टन्स म्हणजे अल्कोहोल पण बनणार आहे, ऍसिड पण बनणार आहे आणि त्याच्यापासून प्लेजंट स्मेल कंटेनिंग इस्टर पण बनणार असेल, तर त्या सबस्टन्स असा कॅल्क्युलेट करायचा. हे सगळं कॅल्क्युलेशन घ्यायचं, त्याला याने डिवाइड करायचं, मग मोल रेशोने मल्टिप्लाय करायचं, त्याला मोलार मासने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे फायनल फॉर्म्युला तुमचा हा येतो. पेपर मध्ये कॅल्क्युलेशनला हा क्वेश्चन विचारला जाणार. हाऊ मेनी नंबर ऑफ मोल्स ऑफ द सबस्टन्स प्रोड्यूस ड्यूरिंग डॉट डॉट अमाउंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास्ड फॉर डॉट डॉट टाइम और द मोलार रेशो डॉट डॉट इन केस ऑफ अ डॉट डॉट. सो तुम्ही कॅल्क्युलेशन करणार आणि आन्सर काहीतरी डॉट डॉट मध्ये काढणार. सो मोल्स ऑफ अ सबस्टन्स प्रोड्यूस हे जे काही आहे ते आपल्याला त्याची क्वांटिटी किंवा व्हॅल्यू मिळू शकेल. सो दिस इज अ क्वांटिटेटिव्ह आस्पेक्ट. आता याच्यामध्ये ट्रिक कशा लक्षात ठेवायच्या, पॉइंट्स लक्षात ठेवत चला, मग सगळं समजतं. पॉइंट्स काय लक्षात ठेवायचे, पहिल्या पॉइंट मध्ये कॅल्क्युलेशनच्या मध्ये काय करायचंय, जी दिलेली क्वांटिटी आहे कुलॉम मध्ये दिलेली चार्जची व्हॅल्यू, चार्ज आहे क्यू म्हणजे काय चार्ज, कॅल्क्युलेट करायचा आहे तो, आणि करंट दिलेला आहे एम्पियर मध्ये
तो जी व्हॅल्यू असेल त्याला मल्टिप्लाय करायचं टाइम पिरियड सेकंड मध्ये. सो जी व्हॅल्यू आलेली असेल त्याला डिवाइड करायचं 96500 ने. क्यू म्हणजे ही ना व्हॅल्यू, त्याला 96500 ने आपण काय केलं डिवाइड केलं. सेकंड काय करायचं, जी व्हॅल्यू आता आपल्याला मिळाली हे 9650 चं कॅल्क्युलेशन करून त्याला मल्टिप्लाय करायचं मोल रेशो. ओके, मोल रेशोचं मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर जी व्हॅल्यू मला मिळाली त्याला मी मल्टिप्लाय करणार मोलार मास ऑफ सबस्टन्स. ओके, आता मोलार मास ऑफ सबस्टन्स ते मात्र दिलेलं असणार. देन इथेनॉल इज ऍडेड टू इट किंवा व्हेन ग्लुकोज मॉलिक्यूल अंडरगो इलेक्ट्रोलायसिस असे क्वेश्चन्स मध्ये ऑप्शन दिलेले असतात. आणि जनरली ते सॉल्ट्स असतात म्हणजे KCl, NH4Cl बिकॉज आयोनिक कंपाऊंड असतात ते इझिली इलेक्ट्रिसिटी पास आउट करतात ना, त्यामुळे ते जनरली ते कंपाऊंड घेतात. ते तुम्हाला स्पीड ऑफ इलेक्ट्रॉन जास्त आहे असं अज्युम करून पुढचं कॅल्क्युलेशन करावं. Okay, so this is all about your quantitative aspect of electrolysis. Very very important part regarding exam point of view. आला जर कॅल्क्युलेशन ला तर हाच असंच ऍज इट इज पार्ट येऊ शकेल. मला नाही वाटत बाकी काही नाही येऊ शकत, म्हणजे प्रॉब्लेम तर येईल असं मला नाही वाटत, कारण प्रॉब्लेम साठी मी जे सांगितलं तेच येणार नॉन्स इक्वेशन. ओके, सो कंप्लीट झालं असेल तर फक्त लाईव्ह चॅट मध्ये रिप्लाय द्या. स्क्रीनशॉट आता घ्या, नोट्स मी सेंड करणार आहे. डोंट राईट एनीथिंग. Completed? Reply at least. नेक्स्ट पार्ट लास्ट आपण बघितलेला इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आणि गॅल्व्हॅनिक सेल्सचा एक पार्ट बघितला. प्रिव्हियस लेक्चर फक्त डेफिनेशन्स बघितले होते. त्यातला एक छोटासा पार्ट आहे दॅट इज डिफरन्स बिटवीन गॅल्व्हॅनिक अँड इलेक्ट्रोकेमिकल सेल्स आणि सॉल्ट ब्रिजची फंक्शन्स. ओके, सगळ्यात पहिल्यांदा जो पार्ट तुमच्या सिलेबस मध्ये नाही पण एक्सपेक्टेड आहे असायला हवा होता असं जे मला वाटतंय तो आधी मी पार्ट घेतो आणि त्यानंतर मग पुढचं सॉल्ट ब्रिजचं सांगतो सगळं. गॅल्व्हॅनिक आणि व्होल्टाइक सेल म्हणजे काय? गॅल्व्हॅनिक और अल्टरनेटिव्ह वर्ड आहे व्होल्टाइक सेल. याचा अर्थ काय? याच्यामध्ये तीन वर्ड्स एक्सपेक्टेड आहेत, खूप महत्त्वाचे ते वर्ड आहेत. पहिला वर्ड असेल स्पॉन्टेनियस, सेकंड वर्ड आहे केमिकल रिएक्शन आणि थर्ड वर्ड आहे इलेक्ट्रिसिटी. आता याच्यावरून सगळं समजलं असणार. अशी एक स्पॉन्टेनियस प्रोसेस. स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणजे काय? स्पॉन्टेनियस प्रोसेसची गिव्स फ्री एनर्जीची व्हॅल्यू ऑलवेज काय असते? निगेटिव्ह असते. लक्षात ठेवायचं, थर्मोडायनामिक्स मध्ये बघितलंय, एमसीक्यू ला क्वेश्चन पण येऊ शकतो तो. डेल्टा जी ची व्हॅल्यू ऑलवेज निगेटिव्ह असते स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी आणि नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेससाठी डेल्टा जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह असते. आता तुम्हाला एक इक्वेशन माहिती आहे, डेल्टा जी इज इक्वल टू डेल्टा एच मायनस टी डेल्टा एस. हे जर इक्वेशन ही y is equal to mx plus c या फॉर्मॅट मध्ये रिप्रेझेंट केलं. y is equal to m into x plus c. तर इंटरसेप्ट मला मिळतोय तो कुठला असतो? एन्थॅल्पी चेंज. मग m आता हा x असेल म्हणजे आपण सगळे डेल्टा घेतला आणि हा कॉन्स्टंट घेतलाय म्हणजे कोण आहे तो? कॉन्स्टंट म्हणजे तो व्हेरिएबल होत असेल कंटिन्युअसली. सो डेल्टा s म्हणजे व्हॅरी होत असेल. डेल्टा s हा तुमचा कोण असणार आहे? x एक्सिस. म्हणजे जर तुम्ही तो ग्राफ प्लॉट केला तर तुम्हाला m काय मिळणार? मायनस ऑफ टेम्परेचर, निगेटिव्ह टेम्परेचर तुम्हाला मिळतं. हे कोरिलेट करायला शिका. सगळ्या कन्सेप्ट ज्या आहेत ना त्या कोरिलेट करायला शिका. तर आणि तर ते कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे क्वेश्चन्स आपण ऍटलीस्ट त्याला काय म्हणू शकतो की तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. ओके, तर आणि ते समजेल. सो स्पॉन्टेनियस याचा अर्थ एवढाच लक्षात ठेवायचा, क्विक रिॲक्शन होते ती. आता ती स्पॉन्टेनियस म्हणजे पटकन असं म्हणून तिथे झालेलं का नाही समज. तुम्ही पटकन म्हणून तिथे एक्झामिनरला काही समजत नाही. तर त्याच्यासाठी हे दिलं पाहिजे, त्या रिॲक्शन्स मध्ये गिव्स फ्री एनर्जीची व्हॅल्यू ही निगेटिव्ह असते. ओके, त्याला आपण स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतो. अदरवाईज क्विक रिॲक्शन आहे म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन, रेट ऑफ रिव्हर्स रिॲक्शन हा निग्लिजिबल असेल. तुमच्या ब्लिंकिंग ऑफ आईज इट्स स्पॉन्टेनियस प्रोसेस. धबधबा पडतोय, तुम्हाला आता कॅप्चर करायचा आहे, तो फोटो मध्ये घ्यायचा आहे, तर तो काय तुम्ही सांगणार त्या पोज मध्ये पडणार का? तो नाही. इट्स अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. तुम्हाला कॅप्चर करण्यासाठी तुम्हाला तुमचं इंटेन्शन थोडं चेंज करावं लागेल. तुम्हाला कुठेतरी जागा स्पेस शोधावी लागेल पर्टिक्युलरली, जेणेकरून तुम्हाला ते क्लॅरिटी चांगली मिळेल.
याचाच अर्थ असा, ज्या प्रोसेस कंटिन्युअसली होत असतात, ज्या तुम्ही नाही थांबवू शकणार, ज्या प्रोसेसला आपण कंटिन्यू कन्सिडर करतोय स्पॉन्टेनियस प्रोसेस. इन दिस केसेस इलेक्ट्रिसिटी बद्दल आपण सगळं बोलणार आहोत इलेक्ट्रोकेमिस्ट्री. So the spontaneous process in which the chemical reaction is observed in case of electrode or cell reaction which produces electricity, such reaction is known as a, that such cell is considered as a galvanic or a voltaic cell. म्हणजेच गॅल्व्हॅनिक सेल मध्ये केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिसिटी मध्ये होतं. सिंपल लँग्वेज मध्ये सांगता येऊ शकतं. ओके, हा जरा फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट, एक्झॅक्टली याचं वर्किंग फंक्शन कसं आहे. सो जनरली इट कन्सिस्ट ऑफ टू हाफ सेल्स. ते काही लिहू नका पेपर मध्ये किंवा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये काही लिहिलं नाहीये, पण तुम्हाला मी जो डिफरन्स पॉइंट घेणार आहे, जो तुमच्या टेक्स्टबुक मध्ये एक्सरसाइज मध्ये दिलेला आहे, जर तुम्ही आठवण बघितलं असेल तर हॅलोजन डेरिव्हेटिव्ह नावाचा जो आपला टॉपिक होता, तो जेव्हा संपला तेव्हा मी तुम्हाला असं सांगितलेलं, SN1 आणि SN2 या दोन टाईपच्या रिएक्शन्स आहेत आणि त्या दोन्हीही रिएक्शन्स तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डिफरन्सच्या फॉर्मॅट मध्ये दिलेला नाहीये. सो मी तुम्हाला ते सेंड केलं होतं डिफरन्सेसचे पॉइंट्स SN1 आणि SN2 रिएक्शन, बट तुमच्या एक्सरसाइज मध्ये तो क्वेश्चन आहे. याचाच अर्थ तो तुमचं जो पेपर निघतो या फॉर्मॅट मध्ये निघतो, माहिती आहे ना. अंडरस्टँडिंग आणि नॉलेज बेस्ड क्वेश्चन. ओके, सो अंडरस्टँडिंग म्हणजे काय आणि नॉलेज म्हणजे काय. अंडरस्टँडिंग याचा अर्थ तुम्ही समजून घेतलेलं आहे, SN1 SN2 मेकॅनिझम टोटली समजून घेतलंय आणि मग लिहिणार आहात तो डिफरन्स, अंडरस्टँडिंग. आणि नॉलेज म्हणजे काय, ऍज इट इज क्वेश्चन, राईट द मेकॅनिझम SN2 रिएक्शन. टेक्स्टबुक मध्ये तुम्ही छापणार ऍज इट इज म्हणजे नॉलेज. ओके, तर या बेसिस वरती जेव्हा क्वेश्चन्स विचारले जातात तेव्हा आपल्याला टॅकल करताना एक लक्षात ठेवायचं, सगळेच क्वेश्चन टेक्स्टबुक मध्ये असायलाच पाहिजे आणि टेक्स्टबुक मध्येच येतील असं नाही सांगू शकत. Okay, so हे important आहे. So it consists of two half cells reaction or two half cells. Generally, first one is oxidation and another one is a reduction half cells. Oxidation. So it consists of two half cell reaction, that is oxidation half cell reaction, another one is a reduction half cell reaction. Next and third point is very important. आता ह्या पॉइंटचं मीनिंग फक्त समजून घ्या. Each and every half cell consists of the solution of known concentration of its own ions. बघा मी काय सांगतोय. Each and every half cell consists of a solution of known concentration of its own ions. म्हणजे एका पर्टिक्युलर हाफ सेल मध्ये आपण याला कन्सिडर करणार, अनदर हाफ सेल मध्ये अनदर लिक्विड सेल जो काही डिक्लेरेशन आहे याच्यामध्ये मी HCl सोल्युशन टाकले, पण त्याचं कॉन्सन्ट्रेशन मला माहिती असलं पाहिजे 1 मोलर HCl, आणि तिकडे समजा मी टाकलेलं असेल 1 मोलर CuSO4 कन्सिडर करूया 1 मोलर CuSO4. याच्यामध्ये जी हाफ सेल असेल म्हणजे इलेक्ट्रोड तुम्ही डीप करा, याच्यामध्ये जो इलेक्ट्रोड डीप करा याच्या सराउंडिंगला याच सोल्युशन मध्ये आयन्स असले पाहिजे. असं नाही होतं कामा मध्ये आपल्याला जरा कंटाळा आला म्हणून हा इलेक्ट्रोड ग्रेन झाला, हा इलेक्ट्रोड ग्रेन झाला असं करून तुमचं रिझल्ट आहे जो गॅल्व्हॅनिक सेल किंवा इलेक्ट्रिसिटी जी प्रोड्यूस होणार ते क्लिअर फॉर्मॅट मध्ये जनरेट होऊ शकत नाही, लक्षात ठेवायचं. आणि ह्या केसेस साठी हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे, नोन कॉन्सन्ट्रेशन ऑफ इट्स ओन आयन्स. ओके, आता इथपर्यंत ही सेल रिएक्शन कंप्लीट झाली का? नाही, अजून सेल रिएक्शन कंप्लीट झाली, कारण इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करण्यासाठी ही दोन डिफरंट बिकर, म्हणजे मी हा समजा मार्केटमध्ये नेऊन ठेवला आणि हा माझ्या घरी असेल तर ती रिएक्शन प्रोड्यूस होईल नाही, म्हणजे ते एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आले पाहिजे. आणि ते कॉन्टॅक्ट मध्ये येण्याचं काम कोण करतो? सॉल्ट ब्लीच. आणि ज्याची फंक्शन्स तुमच्या पेपरमध्ये इव्हन टेक्स्टबुक मध्ये आहेत आणि पेपरमध्ये म्हणून हाच क्वेश्चन विचारला जातो. त्याचं रिझन काय? तुमचं सॉल्ट ब्लीच बद्दलचं नॉलेज काय आहे हे त्यांनी चेक करण्यासाठी ट्रिकी क्वेश्चन गेल्या वर्षी विचारला होता आणि खरंच खूप मस्त क्वेश्चन होता तो. सॉल्ट ब्लीचची फंक्शन्स आहेत, त्याच्यामध्ये पहिला पार्ट असा होता फंक्शन्स ऑफ सॉल्ट ब्लीच. फंक्शन्स, त्यातलं फर्स्ट फंक्शन टू मेक
an electrical contact between two half cell reactions. पहिला पॉइंट सांगितला, टू मेक an electrical contact between two half cell reaction. That's why it can complete the overall circle म्हणू शकत नाही आपण. It can complete the cell it can complete the cell representation असं आपण कन्सिडर करू शकतो. Second, it may prevent the mixing of solution. Mixing of solution of two electrolytic cells. Electrolytic cells. Question confirm असणार पेपर मध्ये, प्लीज नोट डाउन करून ठेवा. नोट्स मध्ये तुम्हाला मिळेलच, पण शक्यतो जे असे क्वेश्चन्स असतात ते इथे लिहून ठेवायचं. व्हेरी आयएमपी सांगितलेलं आहे, कन्फर्म म्हटलं आलंच पाहिजे, त्याच्यामध्ये काही चेंजेस होता का नाही. आणि नेक्स्ट, इट मेंटेन्स third function, it maintains an electrical neutrality of the cell. न्यूट्रॅलिटी याचा अर्थ काय, मगाशी म्हटल्याप्रमाणे HCl मध्ये H+ आणि Cl- याच्यामध्ये चुकून सुद्धा Cl- मला दिसता पण नाही, यालाच न्यूट्रॅलिटी म्हटलं जातं. हे जर ऍसिडिक कंपोनेंट आहे आणि हा जर समजा ऍसिडिक कंपोनेंट आहे किंवा सॉल्ट कंपोनेंट आहे, तर न्यूट्रॅलिटी मेंटेन करण्याचं काम करतो कोण, तुमचा सॉल्ट. याचं रिझन काय, याच्यामध्ये अगार्जिन नावाचा पार्ट असतो, KCl सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl असतं. हे एक्झॅक्टली सॉल्ट ब्रिज म्हणजे काय रे, इथे काय असतं माहिती, कॉटन अटॅच केलेला असतो, इथे पण कॉटन अटॅच केलेला असतो, आणि याच्या इन बिटवीन दॅट सॉल्ट ब्रिज इथून ते आयन्स पास आउट होतात. असं आपलं त्याच्या मागचं काय म्हणू शकतो आपण मेकॅनिझम आहे. त्याच्यामध्ये काय आहे, अगार पावडर आहे, अगार जेल अँड सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ केसी. मी सॅच्युरेटेड वर वापरलं, याचं रिझन तुम्हाला समजलं असेल. एक्सेस ऑफ अमाउंट ऑफ सोल्यूट अँड मिनिमम अमाउंट ऑफ सॉल्व्हंट, म्हणजे स्लरी लाईक प्रिपेअर असेल. स्लरी म्हणजे सेमी सॉलिड सबस्टन्स असेल, जेल लाईक स्ट्रक्चर, जो याच्यामध्ये इनबिल्ट आतमध्ये असतो आणि जो इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी मेंटेन करतो. सो याच्यासाठी एक वर्ड लक्षात ठेवा, अगार जेल अँड सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl. ओके, जे टेक्स्ट बुक मध्ये नाहीये, पण तुमच्या एका पेपर मध्ये मला वाटतं प्रीवियस इयरच्या जेई मध्ये त्याचं कंपोजिशन विचारलं होतं. त्याच्यामध्ये कुठले कुठले कंपोनंट प्रेझेंट असतात, कंपोजिशन इन द सेन्स वन सॉल्ट अँड जेल लाईक स्ट्रक्चर, म्हणजे जेल सॉल्वंट मॉलिक्युल असं ऑप्शन मध्ये दिलेलं होतं. आता याच्या पुढचं फर्दर क्वेश्चन विचारतील म्हणजे काय, ते काय असेल असं विचारतील. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ KCl म्हणजे अमाउंट ऑफ KCl जास्त असणार. ऑब्विसली ऑप्शन्स मध्ये भले तुम्हाला व्हॅल्यू माहिती नसू दे, पण पर्सेंटेज जर काउंट करायची वेळ आली तर अगार जेलचं पर्सेंटेज 10% असेल तर याचं पर्सेंटेज 90% असणार. याचं 50-50 कधीच नसणार. ओके, कधीच नसणार. याचं रिझन काय, तर 50-50 सेम असेल तर सॅच्युरेटेड म्हणण्याला अर्थ काय आहे, काहीच नाही. सॅच्युरेटेड म्हणजे एक्सेस ऑफ अमाउंट, म्हणजे ते आयदर 60-40 जरी असेल तरी 60 याचं असतं पाहिजे 40 याचं, असं कधीच नाही होणार. याचं 90 आणि याचं 10 असं कधीच होऊ शकत नाही. सो ते लक्षात ठेवायचं. सॅच्युरेटेड सोल्युशन ऑफ, आता हे कन्सेप्ट आहे. या कन्सेप्ट का डेव्हलप करत माहितीये, जेव्हा तुम्ही स्टडी करताय कारण त्याच्या साईड प्रीवियस इयरला आलेले त्याच्यावरचे क्वेश्चन्स याला चाळतात, तेव्हाच ते समजू शकतं की कुठल्या टाईपचे क्वेश्चन विचारतात. आणि ऑलवेज एका वर्षाला जे विचारले त्याच्या पुढची ऍडव्हान्स लेवल नेक्स्ट इयरला असते. म्हणजे गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा पेपर डिफिकल्ट असतो असं मला अजिबात म्हणायचं नाही. फॉर एक्झाम्पल, ऑर्गॅनिकचा पेपर डिफिकल्ट असेल थोडा, ते इनऑर्गॅनिक, ऑर्गॅनिक आणि फिजिकल सोपा असतो. ओके, समजा तुमचा फिजिक्स साठी तुम्हाला जर कन्सिडर करायचं झालं तर फिजिक्स मध्ये पार्ट आहे तुमचा कायनेटिक्स. ओके, आणि रिमेनिंग असतो तो म्हणजे डायनामिक्स असतो, मॅग्नेटिझम हा पार्ट येतो. सो तो जर सिंपल आला तर क्वांटम नावाचा एक पार्ट आहे, तो डिफिकल्ट येतो आणि इट्स इमॅजिनरी पार्ट. त्यामुळे एक तरी कुठल्या प्रत्येक सेक्शनचा एक एक पार्ट डिफिकल्ट येतो, त्याच्याशिवाय त्याला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणताच येणार नाही ना. सो हे लक्षात ठेवलं पाहिजे, कुठलाही क्वेश्चन कसा यायला तरी नॉलेज तुमचं इक्वल राहण्यासाठी एवढे एफर्ट्स घ्यावे लागतात. ओके, सो फंक्शन्स म्हणजे काय, टू मेक अन इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट बिटवीन टू हाफ सेल्स, म्हणजे मी सॉल्ट ब्रिज काढून टाकण्याचा याच्यातला कॉन्टॅक्ट जाईल. ओके, म्हणजे कम्प्लीट हाफ सेल रिएक्शन साठी काय काय नेसेसरी आहे तर त्याच्यामध्ये एक वर्ड आला पाहिजे, सॉल्ट ब्रिज. सेकंड, इट मे प्रिव्हेंट मिक्सिंग ऑफ सोल्युशन ऑफ टू इलेक्ट्रोलाइटिक सोल्युशन. सोल्युशनचं मिक्सिंग होत नाही, आयन सेपरेट होऊ शकतात. आणि इट मेंटेन्स अन इलेक्ट्रिकल न्यूट्रॅलिटी ऑफ द सेल. इट इज नथिंग बट these are the functions of your salt bridge. So it is a very very important part. एवढा फक्त नोट डाउन करून ठेवा. जेवढं जर झालं असेल तर फक्त मग आपण डिस्टिंग्विशिंगचे पॉइंट्स
नेक्स्ट पार्ट गिव डिस्टिंग्विशिंग अकाउंट ऑफ हे टेक्स्टबुक मध्ये वगैरे काय नाही नोट्स मध्ये मी देईन पण जर पॉसिबल असेल तर तुम्ही आता पण लिहून घेतलं तरी चालेल इलेक्ट्रोलायटिक सेल अँड गॅल्व्हॅनिक सेल आता हा क्वेश्चन का येईल असं मला वाटतं याचं रिझन काय जर समजा सॉल्ट ब्रिज वगैरेची फंक्शन 3 लिहून जर मला दिलंच ना कारण हाफ ऑफ मार्क्सचा क्वेश्चन आहे ना त्याला मला एखादा ऑर क्वेश्चन टाकावा लागेल कंटिन्यू क्वेश्चन टाकावा लागेल त्यासाठी दुसरा कसा टॉपिक असला पाहिजे कंटिन्यू क्वेश्चन राहणार म्हणजे याला मी जर एक्झामिनर असेल तर मी काय करेल माहितीये सॉल्ट ब्रिजची फंक्शन तुम्हाला विचारेन फॉर 1.5 मार्क्स साठी आणि रिमेनिंग 1.5 मार्क्स साठी परत 2 क्वेश्चन्स टाकेन त्याच्यामध्ये एक क्वेश्चन असा असेल जो तुमचा EAN रूल आहे बघा कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स मधला EAN रूल आहे त्यातली कुठलीतरी एक्सेप्शनल केस असेल ती मुद्दाम मी इन्सर्ट करेन ओके आणि सेकंड थिंग हाफ मार्क रिमेनिंग जो राहिलेला असेल तो कंप्लीट द फॉलोइंग रिएक्शन साठी असं करेन रिएक्टंट देईन प्रोडक्ट देईन एरो वरती कंडिशन देईन क्वेश्चन मार्क ओके त्या क्वेश्चन मार्कचा मीनिंग जो मला एक्सपेक्टेड आहे तोच तुमच्या आन्सर मध्ये आला पाहिजे असं माझं एक मत असेल याचं रिझन काय या क्वेश्चन मध्ये मी काय काय क्वेश्चन तुमचे examine केलं ते बघा EAN rule is a part of your inorganic chemistry okay coordination compounds is part of your inorganic chemistry first part is of your physical chemistry electrochemistry ज्यात आपण बघतोय ते functions of salt bridge म्हणजे थिअरी ज्याची पार्ट असेल आणि ऑर्गॅनिक मध्ये रिएक्शन्स बघितले म्हणजे ज्याने कोणी असा टोटल स्टडी केलेला असेल त्याला त्याचे मार्क्स सगळे मिळतील ज्याने असं केलेलं नाही रिएक्शन सगळे ऑप्शन टाकायचे बाकी सगळं व्यवस्थित करून गेले न्यूमेरिकल केलं थिअरी केलं त्याला तो क्वेश्चन अटेम्प्ट करता नाही सो या फॉर्मॅट मध्ये जर स्टडी केला तर ते खूप इझी असतं आणि मार्क्स पण मिळायला बरं पडतं लक्षात ठेवा so the next part is electrolytic cell and galvanic cell electrolytic and galvanic type of cell okay so first point आता बघितलं spontaneous and non spontaneous reaction so electrolytic मध्ये काय असणार electric current and electric current drives non-spontaneous reaction. In case of a galvanic cell, spontaneous chemical reaction produces galvanic cell मध्ये आपण काय कशासाठी यूज करतो it produces easily electricity second point in case of electrolytic cell मध्ये कशाचं कन्वर्जन कशामध्ये होतं सो इलेक्ट्रिकल एनर्जी लाइटिक आहे ना म्हणजे काय इलेक्ट्रिक करंट ब्रेक डाऊन होणार इट विल कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी मग याचं कन्वर्जन कशामध्ये होणार केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल पेपर असं काय लिहून राहिले सी वगैरे काय लिहायचं पेपर मध्ये प्रॉपर लिहायचं इलेक्ट्रिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी हे सगळं इन लिहायचं नेक्स्ट या केस मध्ये एनोड आणि कॅथोड जो आहे त्याची चार्जेस लिहायचे generally anode in case of electrolytic cell anode is considered as a positive electrode and here it is negative याचा डिफरन्स आहे म्हणजे एक्झॅक्टली अपोजिशन म्हणजे काय anode is negative and cathode is positive आता मला सांगा एनोड वरती ऑक्सिडेशन होतं ना म्हणजे याच्यामध्ये तुम्ही काय नवीन पण करू शकता ऑक्सिडेशन ऑफर्स ॲट पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड oxidation occurs at positive electrode so here oxidation occurs at negative electrode पुढचा पॉइंट आता जर ऑक्सिडेशन झालं मग रिडक्शन वाईट वाटतं का मला सो रिडक्शन occurs at negative electrode टेक्स्ट बुक मध्ये नाहीये प्लीज मेन्शन करायचं ना हे रिडक्शन occurs at positive electrode रिडक्शन ऑफ पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आणि लास्ट इम्पॉर्टंट आहे तो म्हणजे युजेस कशासाठी केले जातात हा एक महत्त्वाचा पार्ट आहे इन केस ऑफ युजेस इट इज जनरली युजिंग इलेक्ट्रोप्लेटिंग अँड इलेक्ट्रोडिफाइंग आता इलेक्ट्रोप्लेटिंग हा पार्ट तुम्ही चॅप्टर नंबर 8 स्टँडर्ड नंबर 10 मध्ये मेटलर्जी या टॉपिक मध्ये शिकलेला आहे करोजन रेजिस्टन्स मध्ये एक स्टॅच्यू असतो ब्रॉन्झचा करेक्ट आहे ना स्टॅच्यू ऑफ लिबर्टी
मग तो करोजन होऊ नये म्हणून त्याच्यावरती काय केलं जातं, किंवा आपल्याकडे मेटॅलिक जी कॉइल्स असतात त्याच्यावरती कुठला तरी एक लेअर केला जातो. तो लेअर असतो मेटल ऑक्साईडचा. एका मेटलवरती मेटल ऑक्साईडचा लेअर दिल्यानंतर ऑक्साईड लेअर जो वरचा तो निघून जातो, करोजन होऊन जातं त्याचं. पण आतमधला जो मेटल आहे तो ऍज इट इज प्युअर राहतो. याचाच अर्थ असा, त्या मेटलचा लाईफ स्पॅन वाढवण्यासाठी म्हणा किंवा तो टिकवून ठेवण्यासाठी इलेक्ट्रोप्लेटिंग आणि इलेक्ट्रोरिफायनिंग ही टेक्निक्स यूज केली जातात. म्हणजेच काय, ओके, म्हणजेच काय, these are the uses of electrolytic conduction, electrolytic cell. आणि galvanic cell कशासाठी यूज केला जातो, प्रोड्यूस काय होणार, इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इट इज सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रिसिटी म्हटलं तर, ओके, सोर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी. सो these are the 6 points. परत रिपीट करतोय, सगळा पार्ट जेवढा झालेला आहे तेवढा हे महत्त्वाचं आहे. पहिला पार्ट जर समजला तर सगळं आठवणार, एक पासून तर हे पुढचे पॉइंट तर खूपच इझी आहे. ओके, बट हेच नाही समजलं, माझ्यामध्ये कन्फ्युजन असेल तर प्रॉब्लेम होणार. एकच कुठला तरी लक्षात ठेवा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. इलेक्ट्रोलायटिक म्हणजे काय, लायटिक मीन्स ब्रेकडाऊन, ओके, आणि इलेक्ट्रिक ब्रेकडाऊन करायचं असेल म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं ब्रेकडाऊन करतो, म्हणजे दुसरी कुठली एनर्जी जनरेट होणार, परत इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेट होईल का, नाही. सो केमिकल एनर्जी याच्यामध्ये तुमची जनरेट होईल आणि याच्यामध्ये केमिकल एनर्जीचं कन्वर्जन इलेक्ट्रिकल एनर्जी मध्ये होतं. फक्त इट्स अ स्पॉन्टेनियस, नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस अँड इट इज अ स्पॉन्टेनियस प्रोसेस. ओके, गॅल्व्हॅनिक सेल मध्ये स्पॉन्टेनियस सेल रिएक्शन्स होतात किंवा स्पॉन्टेनियसली इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते, क्विकली प्रोड्यूस होते, तर त्याला आपण म्हणतो गॅल्व्हॅनिक सेल. नेक्स्ट, इलेक्ट्रोलायटिक सेल मध्ये इलेक्ट्रिकल एनर्जी आणि केमिकल एनर्जी, इलेक्ट्रिकल एनर्जीचं कन्वर्जन केमिकल एनर्जी मध्ये होतं. केमिकल एनर्जी गेट कन्वर्टेड इनटू इलेक्ट्रिकल एनर्जी. एनोड पॉझिटिव्ह, कॅथोड निगेटिव्ह, एनोड निगेटिव्ह, कॅथोड पॉझिटिव्ह. ऑक्सिडेशन ऑफ द पॉझिटिव्ह, oxidation of current negative, reduction of current negative, reduction of current positive. Electroplating, refining are the uses or application in source of electricity or electron source. Electron from free sources as act as a galvanic cell. Okay. So these are the distinguishing point. त्याच्यानंतर एक पॉइंट होता डॅनियल सेल नावाचा, एक ओल्ड सिलेबस मध्ये पार्ट होता, बट जो तुमच्या सिलेबस मध्ये काढून टाकला सो तो तुम्ही पेपर मध्ये लिहिणार नाही किंवा काही प्रिपेअर करायचं नाही आपण. नेक्स्ट पार्ट बघूया, सेल पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल. याच्या डेफिनेशन्स आणि यातला एक बीएसए टाइप क्वेश्चन येऊ शकतो. बघूया काय काय आहे ते, पण त्याच्यात याचं स्क्रीनशॉट. नेक्स्ट हेडिंग, डेफिनेशन्स ऑन बीएसए मेंशन करत सगळं सायमल्टेनियसली. आता थोडं सोपं वाटतं, एक्झाम वेळी सगळं लिहिलं असं वाटतं आणि पेपरात त्यातलं सगळं दिसतं पण आपण काहीच नाही. इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि सेल पोटेन्शियल. आता ऑब्वियसली पोटेन्शियल मेजर कशाने आपण करतो, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स, ओके, म्हणजे ईएमएफ. So in case of the electrode potential and cell potential, what is the definition of electrode potential? First, the tendency, आता हे जे वर्ड आहे ते as it is राहू दे, definition चा पार्ट आहे. आणखी एक 3 factors affecting on the stability of electrode potential. जे 3 फॅक्टर्स आहेत ना, ते हा एकच असा एक्सेप्शनल केस आहे. क्वेश्चन आहे तुमचा टोटल बीएसए टाइप मध्ये पेपर 1 मधला एकच असा एक्सेप्शनल क्वेश्चन आहे की याच्यामध्ये मोर दॅन 3 वर्ड असले ना तरी सुद्धा मार्क आहेत, त्याला 1 मार्कच आहे बीएसए साठी. आता ते डिपेंड करतं एक्झामिनरवर, त्याच्यामध्ये असं सांगा कुठले 2 फॅक्टर सांगा तर तेवढी तुमची लेंथ कमी होईल आन्सरची. पण शक्यतो जेव्हा आम्हाला पेपर सेटिंग करण्यासाठी सांगतात तेव्हा अशी इन्स्ट्रक्शन असते, बीएसए टाइप क्वेश्चन्स असतात ते आयदर 1 वर्ड, 1 3 वर्ड और 1 लाइन, 1 वर्ड 3 वर्ड और 1 लाइनच्या फॉर्मॅट मध्ये असले पाहिजे. म्हणजे तुम्हाला समजा सांगितलं फंक्शन्स ऑफ सॉलिड ब्रिज, नक्कीच 1 मार्क असं येणार नाही. आता जो क्वेश्चन होता तो अजिबात येणार नाही. ओके, म्हणजे तुम्हाला असं वाटतं काही जणांची सवय असते आपल्याला ते प्रॉपर आन्सर येत नाही, विच कॅटलिस्ट इज युजफुल फॉर द मेंडियस रिएक्शन, असा क्वेश्चन आता मुलांना येत नाही. मग काय करतात ते माहिती, व्हेन डॉट डॉट रिएक्ट विथ डॉट डॉट इन प्रेझेन्स ऑफ डॉट डॉट इट गिव्स यू डॉट डॉट असं घेतात. पण इन प्रेझेन्स ऑफ मध्ये जे आन्सर असतात त्यांना कन्फर्म माहिती नसतं आणि त्यांना असं वाटत असतं की एवढं आपण लिहिल्यानंतर 1 मार्क तर द्यायलाच पाहिजे सरांनी. असं नाहीये, तुमचं प्रिसाइजनेस इम्पॉर्टंट आहे सेक्शन ए मध्ये. म्हणून मी म्हणतो सेक्शन ए मध्ये एमसीक्यू आणि बीएसए मध्ये त्याचा कोणाचा स्कोर 14-15 असा आहे, आउट ऑफ 15 किंवा आउट ऑफ 14, तो त्याने पेपर जवळपास सगळा पेपर अटेम्प्ट केला जमाय असं म्हणायला हरकत नाही. आउट ऑफ मार्क्स सुद्धा मिळू शकतात.
पण अनफॉर्च्युनेटली गेल्या वर्षी माझ्याकडे असा कोणताही पेपर, मी 350 पेपर गेल्या वर्षी चेक केले होते केमिस्ट्रीचे, त्याच्या आदल्या वर्षी 350 पेपर चेक केलेले, दोन्ही माझ्या वर्षांमध्ये एकालाही आउट ऑफ मार्क्स नव्हते. आउट ऑफ मार्क्स सोडाच, आउट ऑफ 70 65 अबोव 60 अबोव सुद्धा कोणालाच नव्हते माझ्याकडे ज्या पेपर आला त्याच्यामध्ये हायएस्ट होतं 54 चा. ओके, आउट ऑफ 70 54 चा हायएस्ट होता. याचा अर्थ तुम्हाला पण तेवढेच मिळणार असं अजिबात नाहीये. हे पेपर्स माझ्याकडे आलेले, इथले पेपर्स माझ्याकडेच येणार नाही, ते कुठेतरी बाहेर जाणार. ऑब्विसली माझ्या स्टुडंट्सना मात्र 91 92 असे मार्क्स होते आउट ऑफ 100 इंटरनलचे मार्क्स ऍड करून. सो एक लक्षात ठेवायचं, आपल्याला काय करायचंय, अंडरस्टँडिंग करून घ्यायचे सगळ्यात जास्त, आणि सेकंड थिंग जे काही डाऊट्स असतील ते क्लिअर करून घ्यायचे. ओके, त्याच्यावरनं काही तुम्ही अंदाज वगैरे बांधू नका, सवय असते तुम्हाला. The tendency of an electrode to gain or lose an electrons of its own ions containing solution is called electrode potential. It's called electrode potential. Okay, electrode potential म्हणजे काय, एक इलेक्ट्रॉनची अशी एक टेंडन्सी असते की स्वतःकडचे इलेक्ट्रॉन आयदर तो डोनेट करू शकतो आणि किंवा गेन करू शकतो, त्याला आपण कन्सिडर करतो. पण हे कशामध्ये, ऑफ इट्स ओन आयन कंटेनिंग सोल्युशन, म्हणजे KCl मध्ये K+ आणि Cl- हे आयन्स असते पाहिजे, त्याच्यात H2 चं कुठला आयन मिळाला पण नाही. ओके, सो त्या इलेक्ट्रोडचे पोटेन्शियल आपण कन्सिडर करतो सेल पोटेन्शियल और इलेक्ट्रोड पोटेन्शियल. नेक्स्ट वन, द टेंडन्सी ऑफ एन इलेक्ट्रोड. Next definition, the tendency of an electrode to lose electrons. आता त्याने इलेक्ट्रॉन सगळे स्वतःकडचे एखाद्या इलेक्ट्रोडने लूज केले तर तो स्वतः कोण होणार, or get oxidized is called oxidation potential. Correct, oxidation potential. Second definition. मग थर्ड काय ना, the tendency of an electrode, okay, to, आता इथे लूज म्हटलं ना, आता आपण काय करणार आहोत, गेन करणार आहोत. गेन of an electrons or get reduced is called reduced potential or reduction potential. Reduction potential. ओके, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे तीन डेफिनेशन्स आपल्या झाले. आता जो इम्पॉर्टंट पार्ट आहे तो इलेक्ट्रोड पोटेन्शियल ओव्हरऑल कशा कुठल्या फॅक्टर्स वरती डिपेंड असते, हा क्वेश्चन VSA मध्ये आहे. ते लिहूनच ठेवा तुम्ही, VSA कुठल्या पार्ट वरती डिपेंड असतं, कशावरती डिपेंड असतं. सो फर्स्ट ऑफ ऑल, नेचर ऑफ मेटल अँड इट्स आयन. नेचर ऑफ मेटल and its ions. Second one, concentration of its metal ions. And third one is the temperature. Okay, nature of metal and its ions, concentration of its metal ions, and last one is the temperature of the, which temperature of the electricity. या तीन फॅक्टर्स वरती तुमचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल किंवा सेल पोटेन्शियल डिपेंड करतं. यातला कुठलाही एक फॅक्टर जर व्हॅरी झाला तर ओरिजिनलची व्हॅल्यू असेल इलेक्ट्रोड पोटेन्शियलची समवॉट चेंज होणार. ओके, लक्षात ठेवायचं, इलेक्ट्रोड पोटेन्शियल, सेल पोटेन्शियल आणि तुमचं ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत दोघांच्याही, म्हणजे इलेक्ट्रोड किंवा सेल पोटेन्शियलच्या, त्या तीन फॅक्टर्स वरती नेचर ऑफ मेटल आणि इट्स आयन. तर नेचर ऑफ मेटल ह्याच्यामध्ये एक डाऊट होता गेल्या वर्षीच्या स्टुडंटचा. नेचर ऑफ मेटल म्हणजे काय, ते दे आर हायली इलेक्ट्रोपॉझिटिव्ह, एवढं तर आपल्याला माहिती आहे. पण अगेन चॅप्टर नंबर 8 मध्ये, स्टँडर्ड नंबर 10 मध्ये तुम्ही तीन कॅटेगरीज बघितलेल्या. काय, हायली रिएक्टिव्ह, नेक्स्ट वन इज अ मॉडरेटली रिएक्टिव्ह, and last one is the least reactive. बरोबर आहे ना, आठवत असेल तर बघा. ओके, least reactive. याच्यामध्ये आपण हायली रिएक्टिव्ह मेटल्स कन्सिडर करू. एखादा कुठला तरी मेटल आहे जो एक्सट्रॅक्ट करायचा आहे, मिळवायचा आहे आपल्याला, तर आपण कुठली मेथड यूज करायचो,
माझ्या माहितीप्रमाणे आपण तेव्हा विल्फ्ले टेबल मेथड नावाची एक पार्ट होता कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर सॅम्पल इन्क्रीज करण्यासाठी. विल्फ्ले टेबल मेथड आपण यूज करतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर इन्क्रीज करण्यासाठी. हायड्रॉलिक प्रेशर मेथड, मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, अजून कुठे लिचिंग मेथड, आणखी काय होतं फ्रंट रोटेशन प्रोसेस. ओके, या 5 प्रोसेस आपण यूज करतो कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर इन्क्रीज करण्यासाठी. नाउ आता मी काय म्हटलं इथे रिएक्टिव्हिटी ऑफ ऑर हे कसं करतो आपण आता हे कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओव्हर इन्क्रीज केलंय. रिएक्टिव्हिटीसाठी आपण 2 प्रोसेस बघितलेल्या. त्या 2 प्रोसेस होत्या हेबर्स प्रोसेस मीन्स तुमच्या हल्स प्रोसेस आणि बेअर्स प्रोसेस. ओके, त्याच्यामध्ये आपण असं करतो बॉक्साइट हा अॅल्युमिनियमचा एखादा ओव्हर सॅम्पल घेतलेला असेल त्याच्यामध्ये एंगस्ट्रॉम NaOH ऍड करतो, मग आपल्याला सोडियम अॅल्युमिनेट मिळतो. सोडियम अॅल्युमिनेटची रिएक्शन फर्दर NaOH बरोबर केल्यानंतर तुम्हाला काहीतरी H2 आणि CO2 लिबरेट होतात आणि जो प्रोडक्ट मिळतो AlOH टाइप दॅट इज अॅल्युमिना Al2O3. ते Al2O3 पासून AlOH टाइप हायर थर्मल डिकम्पोजिशन सुरू करतात की तरी तुमची बेअर्स प्रोसेस. मग हॉल्स प्रोसेस मध्ये काय चेंजेस होतात, फक्त NaOH च्या ऐवजी आपण स्ट्रॉंग अल्कली यूज करतो Na2CO3. मीन्स ह्या 2 मेथड काय वेगवेगळ्या पडल्या असं का झालं, 2 मेथड्स काय आहेत या एकाच टेक्निकसाठी? याचं रिझन आहे रिएक्टिव्हिटी ऑर्डर. जे मॉडरेटली रिएक्टिव्ह एलिमेंट्स आहेत त्यांच्यासाठी रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन ही मेथड यूज करतो आपण. हायली रिएक्टिव्ह असेल तर आपण इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन किंवा बेअर्स प्रोसेस पल्स प्रोसेस यूज करतो आणि लिस्ट रिएक्टिव्हसाठी सिंपल लिचिंग किंवा कॅल्सिनेशन मेथड यूज करतो. ओके, so हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. सो नेचर ऑफ मेटल इज डिपेंड्स अपॉन दिस जनरल क्रायटेरिया that is reactivity order of metals. Nature of metal and its ions. Next, concentration of its metal ion. त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे हे कसं कन्सिडर करायचं? टेम्परेचर, इलेक्ट्रिसिटी आणि थर्मल कंडक्टिव्हिटी किती इझिली इलेक्ट्रिसिटी एज वेल एज थर्मल कंडक्टिव्हिटी एकाच पॉइंट मधून एक इलेक्ट्रॉन किती फास्ट मूव्ह होऊ शकतो, किती स्पीड मध्ये मूव्ह करू शकतो, त्याला आपण कन्सिडर करतो त्याचं कॉन्सन्ट्रेशन. जर ते हायली इन्फ्लॅमेबल, समजा एखादा तुमच्याकडे लोखंड आहे जे तुम्ही एका हातामध्ये पकडलंय आणि दुसरीला लोखंड जे आहे ते तापलेलं तुम्हाला माहिती आहे, सांगितलं जर हातात पटकन तर तुम्ही जाणार नाही जवळ जवळ जाणार, तुम्हाला हाताला फ्लेम लागल्यानंतर बाजूला घेणार म्हणजे ते कॉन्सन्ट्रेटेड मेटल आहे आणि तुमच्या हातामध्ये थंड असेल ते रेग्युलर नॉर्मल मेटल असेल. आणि टेम्परेचर फॅक्टर म्हणजे काय, ह्या दोन्ही प्रोसेसमध्ये इलेक्ट्रिसिटी जेव्हा जनरेट होते तेव्हा समवॉट अमाउंट मध्ये वॉटरचं इव्हॅपोरेशन होतं. ओके, आणि सेल पोटेन्शियल जे कॅथोडचं ऑलवेज असतं ते हायर असतं ऍज कम्पेअर टू एनोडचे. याचं रिझन काय, कॅथोडवरचे इलेक्ट्रॉन्स आहेत ते एस्केप आउट होत असतात ना ऑक्सिडेशन रिडक्शन प्रोसेसमध्ये, एस्केप आउट होत असतात म्हणजे लास्ट डिपॉझिशन त्याच्यावरती होतं, त्यामुळे त्याचं पोटेन्शियल इन्क्रीज झालेलं असतं ऑलवेज सेल पोटेन्शियल मध्ये. ओके, सो टेम्परेचर फॅक्टर सुद्धा ऑल्सो अफेक्ट करतो तुमच्या इलेक्ट्रॉन आणि सेल पोटेन्शियल वरती. So this is nothing but your electrode as well as cell potential. त्याच्यानंतरचा एक छोटासा आर्टिकल आहे त्याच्यामध्ये आपण नॉन्स इक्वेशन असा पार्ट बघायचा आहे. ओके, हा एवढा एक नॉन्स इक्वेशनचा एक पॉइंट आपण कव्हर करूया आणि मगच स्टॉप करूया कारण मग ती लिंक तुटते म्हणून. तुमचं हे झाल्यानंतर फक्त मला सांगा. त्याची फक्त ऍप्लिकेशन आणि इक्वेशन फक्त बघूया मग स्टॉप करू. नॉन्स इक्वेशन. ओके, आता नॉन्स इज द नेम ऑफ अ सायंटिस्ट. आता एक्झॅक्टली काय हे इक्वेशन काय आहे ते बघा. E is equal to E is EM. ओके, E is equal to E0 minus of RT upon NF log to the base 10 of, इथे मी याचा लिहिलंय Q असा काढलेला आहे, मायनस ऑफ RT upon NF log to the base 10 of or ln of असे लिहिलं तरी चालेल किंवा आपण 2.3 घेतलं म्हणून ln of Q. That Q is nothing but रिएक्शन क्वोशंट. आता रिएक्शन क्वोशंट मध्ये रिएक्शन तर घ्यावीच लागेल. AA plus BB gives CC plus DD. Then capital A, capital B, capital C and capital D are reactant, substrate, product and byproduct respectively. Whereas small a, small b, small c, small d are the coefficients of reactant, substrate, product and byproduct respectively. Okay, इथपर्यंतचा पार्ट आपला क्लिअर झालाय.
नेक्स्ट पुढची इम्पॉर्टंट थिंग काय आहे, जे आपण रिएक्शन कोशंट हे क्यूच्या लेटरने रिप्रेझेंट केले, एक्झॅक्टली त्याचा मीनिंग किंवा आपल्याला जर एक्सप्रेशन असं दाखवायचं झालं या रिएक्शनचं, तर तुम्ही कसं लक्षात ठेवणार ते रिएक्शन कोशंट क्यू फॉर दिस रिएक्शन इज जस्ट अप्लाय लॉ ऑफ मास ऍक्शन. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सी म्हणजे काय होतं, लॉ ऑफ मास ऍक्शन मध्ये आपण काय बघतो, रेट ऑफ ओव्हरऑल रिएक्शन और इक्विलिब्रियम कॉन्स्टंट इज इक्वल टू द रेशियो ऑफ concentration of product with respect to its number of moles, concentration of byproduct with respect to its number of moles, means actually number of moles असेल raised to the power असेल, next a raised to a and b raised to b. बरोबर आहे, म्हणजे हा तुमचा झाला रिएक्शन क्वेश्चन. हा क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन येऊन गेलेला आहे, चेक करा. जेईच्या पेपर मध्ये हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे. ओके, ज्यावेळी आपण हेच एका पर्टिक्युलर आयोनिक सोल्युशन मध्येच्या बाबतीमध्ये बघतो, तेव्हा हा कॉन्सन्ट्रेशनची टर्म रिप्लेस होते ऍक्टिव्हिटीने. सो ऍक्टिव्हिटी ऑफ ए and activity of D, म्हणजे इथे C आहे तुमचं, इथे D, activity of D असं रिप्रेझेंट केलं जातं ऍक्टिव्हिटीच्या फॉर्मॅटमध्ये. म्हणजे त्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय केलेलं असेल कुठे किंवा आयडियल गॅस सोल्युशनचा पार्ट जर असेल तर लक्षात ठेवायचं ऍक्टिव्हिटी हा वर्ड यूज केलेला असेल, अदरवाइज डायरेक्ट कॉन्सन्ट्रेशन म्हणजे सिंपल मास ऍक्शन यूज करू शकतो. ओके, सो हे आधी महत्त्वाचं आहे. विच अमंग द फॉलोइंग इज द करेक्ट एक्सप्रेशन ऑफ रिएक्शन क्वेश्चन. हा क्वेश्चन मला वाटतं प्रिव्हियस कुठल्या तरी एका एक्झाम मध्ये येऊन गेलाय. जरा तुम्ही पेपर चेक करा. आपल्याला काय करायचं, आपल्याला ही कन्सेप्ट आधी एवढं माहिती असतं बस, कुठलंही येत असेल नका. नेक्स्ट ह्या सगळ्या व्हॅल्यूज ज्या आहेत क्यूच्या व्हॅल्यू आपण वरती घेऊया. मी याला आता असं कन्सिडर करतो, जास्त लिहायला नको, कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट डिवाइडेड बाय स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये कॉन्सन्ट्रेशन मी असं म्हटलं नाही, प्रोडक्ट डिवाइडेड बाय रिएक्टंट असं म्हटलेलं नाही, कॉन्सन्ट्रेशन हा वर्ड यूज केलाय. ओके, सो E will become E0 minus of R. R be the gas constant, T be the temperature, N be the number of moles, F be the farads. Okay, so E0 minus of RT upon NF into आता Ln जो मला मिळाला तो काय असणार आहे, कॉन्सन्ट्रेशन प्रोडक्ट Q ची व्हॅल्यू डिवाइडेड बाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओके, हे अजून सॉल्व केलेलं नाही, अजून सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट आपण बघूया, जर मला Ln टर्म नकोय आणि ही रिएक्शन समजा कन्सिडर करूया आपली रूम टेम्परेचरला, म्हणजे किती 25 डिग्री सेल्सियस ला असं होते, असं कन्सिडर करूया. सो E will become E0, E is equal to E0 minus of Ln नंबर मध्ये मला काय मल्टिप्लाय करावं लागेल, 2.3 RT upon NF into log to the Weston of concentration of product divided by concentration of reactant. ओके, आता एक टर्म्स आधी काय काय आपण घेतले ते लक्षात घेऊया. E is nothing but your EMF of the cell. Now E0 मगाशी मी तुम्हाला सांगितलेलं डेल्टा G जर हीच फ्री एनर्जी चेंज असू शकतो, तर डेल्टा G0 ला काय म्हणतो आपण, स्टँडर्ड हीट फ्री एनर्जी चेंज. डेल्टा H is nothing but free energy, sorry, enthalpy change. Then delta H0 is nothing but what, standard enthalpy change. Delta S is nothing but entropy change. Then delta S0 is what, स्टँडर्ड एंट्रोपी चेंज. म्हणजे जिथे जिथे 0 येतो तिथे आपण स्टँडर्ड वर्ड वापरतोय. याला नको वाईट वाटायला, हा पण काय असणार तुमचा स्टँडर्ड ईएमएफ. ओके, स्टँडर्ड ईएमएफ मायनस 2.303. आजची व्हॅल्यू माहिती आपल्याला, गॅस कॉन्स्टंट किती असते ती 8.314 जूल पर केल्विन पर मोल. टेम्परेचर मी मगाशीच म्हटलं होतं 25 डिग्री सेल्सियस आपण असं कन्सिडर करूया, तर याच्यामध्ये 273 वगैरे ऍड केला तर मी इथे अप्रॉक्सिमेट टेम्परेचरची व्हॅल्यू घेतोय 298 केल्विन. ओके, 298 केल्विन असं आपण कन्सिडर करूया. जर ती व्हॅल्यू 298 केल्विन असेल, F ची व्हॅल्यू माहिती तुम्हाला, कुठली व्हॅल्यू, फॅराडेची किती असते 96500 कूलॉम पर मोल इलेक्ट्रॉन असं आपण कन्सिडर केलेलं. मग ह्या टोटल ह्या सगळ्याची व्हॅल्यू 2.303 RT इतपर्यंतची ही जी व्हॅल्यू असेल ते तुम्हाला काय मिळेल, फक्त त्याच्यामध्ये काय येणार नाही, n येणार नाही, n बाहेर येईल, n आपल्याला अजून माहिती नाही. So E is equal to E0 minus 0.05916. तुमच्या कन्व्हिनियन्स साठी तुम्ही 16 च्या ऐवजी 592 असं कन्सिडर करू शकता. डिवाइडेड बाय n log to the maximum concentration of product divided by concentration of reactant. This is the final expression of Nernst equation. Okay, आता ह्याच्या पुढचं आत पेपर मध्ये डेव्हलप नाही विचारणार, so that E is equal to डॉट डॉट असं नाही विचारणार. त्याच्या पुढे ते असं विचारणार, अशी कुठली तरी कंडिशन सांगा की त्या कंडिशनला ईएमएफ आणि स्टँडर्ड ईएमएफ सेम असतो. अशी कुठली तरी कंडिशन सांगा की ज्या कंडिशनला ईएमएफ आणि स्टँडर्ड ईएमएफ ची व्हॅल्यू सेम असेल. हे कधी पॉसिबल असू शकतं, एक सिंपल लॉजिक आहे बघा.
इथे काहीतरी व्हॅल्यू घेतली समजा इथे 2 घेतली तर काहीतरी व्हॅल्यू फॅक्टर येणार असेल 0.0592 आहे म्हणजे इथे 59 अप्रॉक्सिमेट कन्सिडर करा 60 म्हणजे तुमचा आन्सर येताना इथे येणार 0.030 म्हणजे काहीतरी इंटिजर आलं काहीतरी याच्यात मायनस करणार म्हणजे ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू सेम नसणार याचाच अर्थ ही आणि ही व्हॅल्यू कधी येऊ शकते ज्यावेळी ह्या टोटल फंक्शनची व्हॅल्यू 0 असेल हे कधी पॉसिबल आहे एकाच कंडिशनला कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट जर सेम असेल बघा मी काय म्हणतोय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्टची व्हॅल्यू मी कन्सिडर केली 2 मोल किंवा 0.5 कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट पण आहे 0.5 तर मी काय करणार इथे 0.5 डिवाइड बाय 0.5 येणार 0.5 डिवाइड बाय 0.5 आन्सर येणार 1 लॉग ऑफ 1 ची व्हॅल्यू किती असते log of 1 ची व्हॅल्यू असते 0 any term multiplied by 0 means 0.592 divided by any टेन रेशो n नंबर जरी घेतला आणि मल्टिप्लाइड बाय 0 असेल तर आन्सर काय येणार आहे 0 म्हणजे तुमचं फायनल एक्सप्रेशन काय असेल E is equal to E0 minus of 0 म्हणजे काय E0 करेक्ट आहे ना म्हणजे अशी कुठली कंडिशन आहे की ज्या कंडिशनला EMF आणि स्टँडर्ड EMF इक्वल असेल आन्सर आलं पाहिजे if concentration of reactant must be equal to concentration of product ज्यावेळी सेम असेल त्यावेळी तुम्हाला ती व्हॅल्यू काय मिळेल फिक्स मिळेल ओके सो दिस इज द नॉर्म्स एक्सप्रेशन तुमचं आन्सर इथे संपलेलं आहे ऍक्च्युअली टेक्स्ट बुकचं पण पेपर मध्ये येणार आन्सर ओके तुम्ही इथपर्यंत सगळं सॉल्व्ह करणार मार्क ह्याला 2 मार्क देणार आणि याला 1 मार्क मुद्दाम होणार एक्झामिनर जे तुम्ही काय केलेलं असतं रट्टा मारून इथपर्यंत येऊन स्टॉप करता आणि मग पुढचं काय वाचतच नाही तर प्लीज जरा वाचायचं डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर नॉर्म्स इक्वेशन असं म्हटलं तर इथपर्यंत लिहायचं पण जर तुम्हाला असा क्वेश्चन विचारला predict the condition where the EMF is equal to standard EMF so standard state मधला EMF आणि EMF कधी इक्वल असू शकेल जेव्हा रिएक्टंट आणि प्रोडक्टचं कॉन्सन्ट्रेशन सेम असेल ओके म्हणजे हे पण 0.1 मोलार असेल हे पण 0.1 मोलार असेल तर हे पॉसिबल नाही तर नाही ठीक आहे ना दिस इज नथिंग बट युअर नॉर्म्स इक्वेशन इम्पॉर्टंट आहे इथे फक्त मी जी व्हॅल्यू इथे टी घेतली हा हे जे कॅल्क्युलेशन कशावर येते जेव्हा टी ची व्हॅल्यू 298 असेल ते मेन्शन करून ठेवायची टी इक्वल टू 298 केल्विन म्हणजे पेपर मध्ये जर समजा तुम्हाला सांगितलं टेम्परेचर 313 घ्या 0.059 डायरेक्ट घ्यायचं नाही आन्सर बदलणार ते ओके टेम्परेचरची व्हॅल्यू चेंज होणार त्या मल्टिप्लाय फॅक्टर आहे ना तो ठीक आहे सो दिस इज नथिंग बट युअर नॉर्म्स इक्वेशन इक्वेशनच आहे फक्त ज्यावेळी एखाद्या सेल मधला ईएमएफ कॅल्क्युलेट करायचा असेल तर या फॉर्म्युलाचा यूज करूनच तुम्हाला प्रॉब्लेम बोर्डाच्या एक्झाम मध्ये पण येणार आहे आता या इक्वेशनचा यूज कशासाठी केला जातो जनरली इट कॅन बी युजफुल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ सेल पोटेन्शियल इट कॅन बी युजफुल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ रिडक्शन पोटेन्शियल इट कॅन बी युजफुल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ ऑक्सिडेशन पोटेन्शियल it is useful for the calculation of equilibrium constant it can be useful for the determination of activity coefficient म्हणजे जे केमिकल कायनेटिक्स मध्ये जे वर्ड आहेत इक्विलिब्रियम कॉन्स्टंट ऍक्टिव्हिटी कोएफिशियंट से आता ह्या पार्ट मधला सेल पोटेन्शियल ऑफ रिएक्टंट सेल पोटेन्शियल ऑफ प्रोडक्ट इलेक्ट्रोड पोटेन्शियल टोटल सेल ईएमएफ ह्या सगळ्यांसाठी याचा यूज केला जातो आणि ह्या सगळ्या यूज हे सगळ्या व्हॅल्यू कशासाठी मिळवायच्या तर फिजिबिलिटी ऑफ अ रिएक्शन फिजिबिलिटी मीन्स पॉसिबिलिटी ठीक फिजिबिलिटी ऑफ अ रिएक्शन डिटरमाइन करण्यासाठी हे ऍप्लिकेशन आहे नॉर्म्स इक्वेशन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट एमसीक्यूज मध्ये विचारलं जातं नॉर्म्स इक्वेशन कॅन बी युजफुल फॉर द डिटर्मिनेशन ऑफ ऑप्शन की सेल पोटेन्शियल ऑप्शन बी इलेक्ट्रोड पोटेन्शियल आणि तुम्हाला असं वाटतं सेल पोटेन्शियल आणि इलेक्ट्रोड पोटेन्शियल दोन्ही वेगळे टर्म्स असतात एकच कधी आन्सर असलं पाहिजे म्हणजे ऑल ऑफ दिस लास्ट ऑप्शन असतं तुम्ही क्रॅक करून टाकता आणि थर्ड ऑप्शन असतो फिजिबिलिटी हा वर्डच माहित नसतो फिजिबिलिटी म्हणजे काय ते सो फिजिबिलिटी म्हणजे पॉसिबिलिटी whether that reaction is carried through forward pathway or reverse pathway whether it is a reversible reaction means forward reaction or backward reaction or equilibrium conditions so equilibrium constant त्याच्यावर डिटरमाइन करता येतो सो ही त्याची ऍप्लिकेशन्स आहेत कुठली सेल पोटेन्शियल कॅल्क्युलेशन इलेक्ट्रोड पोटेन्शियल कॅल्क्युलेशन इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॅल्क्युलेशन अजून काय फिजिबिलिटी ऑफ अ रिएक्शन डिटर्मिनेशन equilibrium constant determination okay so all these are the applications of Nernst equation okay त्याच्यावर तुम्ही या सगळ्या व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करू शकता ठीक आहे आता स्क्रीनशॉट घेऊन झाला असेल तर आपण काय हरकत नाही स्टॉप करायला कसं असतं ना आता जर मी उद्या हे घेतलं असतं तर परत E0 म्हणजे काय हे सांगण्यापासून तयारी होती आज पोटेन्शियल म्हणजे काय हे तुम्हाला माहिती होतं ई याचं जे इलेक्ट्रिक करंट जो तुम्हाला मिळणार याच्यातलं पोटेन्शियल जे डिफरन्स ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स मिळेल तो कशामध्ये तुम्ही रिप्रेझेंट करताय आयदर तो व्होल्टेज मध्ये असेल कारण इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आहे ना तो ईएमएफ इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आपण कन्सिडर करतो तर ते व्होल्टेज मध्ये असू शकतं किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचं पार्ट असेल तर एक बार म्हणून युनिट असतं त्या युनिट मध्ये खूप सारे युनिट्स आहेत म्हणजे युनिट कन्व्हर्जन आपण करू शकतो
जर ते प्रेशरच्या फॉर्मॅटमध्ये गॅसेसच्या फॉर्मॅटमध्ये जर असेल तर आपण ऍक्टिव्हिटी हा वर्ड यूज करतो. त्याच्यात परत आयडियल गॅसेस असतील तर पीव्ही इज इक्वल टू एनआरटी यूज करतो. जर रिअल गॅसेस असतील तर तिथे ऍक्टिव्हिटी कोइफिशियंट यूज करतो, त्याला आपण फ्युगॅसिटी असं कन्सिडर करतो. सो ऑल दीज आर द डिफरंट टर्म्स. फक्त एवढं लक्षात ठेवायचं, नर्व्स इक्वेशन टी प्रॉब्लेम इथे लिहूनच ठेवा. कन्फर्म येणार. बघूया येतं की नाही ते तुम्हालाही माहिती असणार आणि